नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 मे 2024 मित्रांनो। पुढील काही वेळात थोड्याच वेळात दुपारनंतर या ठिकाणी राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आणखी जास्त वाढलेला पाहायला मिळतो। आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये या पुढील 2 ते 3 तासांमध्ये व सायंकाळी आज ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे। हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आता चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत। आज विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण बघू शकता अकोला, खामगाव, चिखली या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस देखील पुढील 2 ते 3 तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सायंकाळी। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जामनेर, बुलढाणा, पाटोदा या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पावसाचा पुढील 2 ते 3 तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी वाशिम, अकोला, हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक भागामध्ये आपल्याला या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पावसाची शक्यता ही पुढील 2 ते 3 तासांमध्ये व सायंकाळी पाहायला मिळते। या ठिकाणी केज, कळंब, चौसाळा, बीड, मांजलगाव, नांदूर, बीड, परळी या धाराशिव, बार्शी, तुळजापूर, वैराग, औसा, उदगीर या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते। सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच सांगोला, अकलूज, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जेजुरी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व सायंकाळी पाहायला मिळते। आज या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश मुसळधार स्वरूपात आपल्याला पावसाचा इशारा तुरळक ठिकाणी देण्यात आलेला आहे। कराड, विटा, तासगाव या ठिकाणी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सायंकाळी पाहायला मिळते। वडूज, विटा, जत या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा भाग बदलत तुरळक ठिकाणी पुढील 2 ते 3 तासांमध्ये पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।